टीम सामन्याच्या विजयासाठी नीरज सांघिक कामगिरी झाले असं म्हणायला हरकत नाही. तर मित्रांनो आज स्टोरीज लागणार का, स्टेटस लागणार का? येस प्रेम नक्की एक थोडीशी चर्चा करावी वाटेल. बघ भौमिक विकेट गेली होती, जबाबदारी होती, काय नक्की मनात चालू होतं? परफॉर्मन्स जर पाहिला ओव्हरऑल टुर्नामेंटमध्ये एवढी संधी मिळाली नव्हती, पण आता संधी मिळाली, त्या संधीचं सोनं केलंय, त्याबद्दल तुझं काय मनोगत व्यक्त करशील? भौमिकनी मला म्हणजे विकेट गेली तेव्हा एकच गोष्ट बोलला की पेडा, म्हणजे मला प्रेमाने पेडा बोलतात, तर तो बोलला पेडा काही पण कर, तू 30च्या वरतीने आपले बॉलर हँडल करतील, फिल्डर पण आहेत, पण काहीतरी जास्तच झालं, 45 झाले. आणि 45 झाले. नक्की ज्या वेळेला भौमिकची विकेट गेली, समज झालं तू मैदानात आला, तुला गाईड केलं गेलं, पण जेव्हा तुझी फटकेबाजी सुरू झाली तेव्हा तुझ्या मनात कशा काय आत्मविश्वास कन्वर्ट झाला की अजून चांगली आपण फलंदाजी करू शकतो? याबद्दल रोजचा इकडे सराव असतो, पण मनात एकच खंत होती कधीपासून, पण त्याच्या डिसिजनवर मी नेहमी हे करतो, म्हणजे विश्वास ठेवतो. आणि आपला यंग टीमचा तो कॅप्टन आहे, तो सांगेल तसा. पण या टायमाला त्यांनी बोलला, मी बोललो की दुसरं नाही, मी जातो, आणि मी जाऊन दाखवून करून दाखवलं. नक्कीच नक्कीच. तर हा होता प्रेम भोईर, फिनाले मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, ज्यानं 9 जूनला सामोरे जाताना नाबाद 28 धावा केला. तर पुन्हा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नक्कीच नक्कीच. यात आपण जो संघाचा कर्णधार आहे भौमिक पाटील याचं देखील आपल्याला कौतुक करायला हवं. त्यांनी जे आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित केलं. आपण कालच्या दिवसापासूनच पाहतच असोल, वंश जेव्हा गोलंदाजीसाठी आला तेव्हा वंशवर जे काय प्रेशर होतं ते प्रेशर हलकं करण्याचं काम त्याच्या कर्णधारांनी केलं, त्याच्यावर विश्वास सातत्याने दाखवला. त्याबद्दल कर्णधार भौमिक पाटील याचं देखील कौतुक करायला हवं. नक्कीच कौतुकाचं हकदार जर पाहायला गेलं तर आमचे सर्व पुरस्कर्ते असतील, आमचे आयोजक असतील, आमचे मान्यवर असतील, आमचे मायबाप प्रेक्षक असतील, आणि त्याचप्रमाणे संघ मालक असतील, मुर्दा ग्रामस्थ असतील, त्याचप्रमाणे सर्वांचं हे श्रेय जाते. फक्त जरी आयोजक खतरनाक डोळावली असली, पण मात्र सगळ्यांचं सहकार्य जे लाभलंय त्यामुळेच हे आयोजन अतिशय फलित ठरले. अतिशय कुठलाही काळगोट न लागता अतिशय योग्य थोडा वेळ बसून घ्या. आपण हे आयोजन नीटनेटक्याप्रमाणे पार पडले. तर नक्कीच आपण थोड्या वेळात बक्षीस वितरण समारंभाकडे वळणारच आहोत, पण मात्र मान्यवरांचा सत्कार करणं महत्त्वाचं आहे. अतिथी देवो भव ही भारताची संस्कृती, ती मात्र वारंवार जोपासली गेली या आयोजनाच्या माध्यमातून. तर आपण लगेच आदर सत्कार करूया. आयोजकांना विनंती करतोय कृपया समोर खुर्च्या मांडून घ्यायच्या आहेत. आयोजक कमिटीला विनंती करतोय समोर खुर्च्या मांडून घ्या. खेळाडूंसाठी व प्रेक्षकांसाठी समोर खुर्च्या मांडून घ्यायच्या आहेत लगेच त्वरित. पुढील रविवारी 16 फेब्रुवारी 2025 रोजी मुर्दा यंगस्टार यांची आगरी यंगस्टार ही स्पर्धा इकडे संपन्न होणार आहे याच मैदानावर. तसेच 9 मार्च रोजी होली निमित्त गावकप देखील इकडे होणार आहे. 9 मार्च 2025 रोजी होली निमित्त गावकप देखील याच मैदानावर संपन्न होणार आहे. नक्कीच सर्व संघांना विनंती आहे आपण बसून घ्यायचे, जेणेकरून आपण ज्या सोहळ्याची वाट पाहताय तो आपण सुरुवात करूया. तर नक्कीच आपण आदर सत्काराकडे वळतोय. प्रथमचा सन्मान केला जाईल सन्मान्य श्री किशोरजी भोईर साहेब. राजेश पाटील यांना विनंती करतोय. आपल्या हस्ते हा सत्कार करायचा आहे. संदेश भोईरला विनंती करतोय आपल्या हस्ते हा सत्कार करायचा आहे किशोरजी भोईर साहेबांचा. अति चांगलं सहकार्य या स्पर्धेकरता त्यांच्या मार्फत राहिले. त्याचप्रमाणे मी विनंती करतोय जे आमचे संघ मालक आहेत
सर्व संघांचे संघ मालक यांनी सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. सर्व संघांचे संघ मालक यांना सुद्धा विनंती आहे आयोजकांच्या मार्फत आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. त्यानंतर सन्मान्य श्री अमोलजी म्हात्रे साहेब यांचा सत्कार करतील महेशजी म्हात्रे. राजेश पाटील यांना विनंती करतोय आपण सत्कार करायचंय अमोलजी म्हात्रे साहेबांचा. अतिशय वेळात वेळ काढून आणि योग्य वेळेवर आले साहेब. आपण मेगा फायनलचा इव्हेंट होता तो मात्र आपण अनुभवला. त्यानंतर या विभागातील दानशूर व्यक्ती सन्मान्य श्री संदीप मोहन पाटील साहेब यांचा देव सत्कार करतील. धवल पाटील यांना विनंती करतोय की आपण सत्कार करायचा साहेबांचा. आणि साहेबांनी विजेता संघासाठी रोख 5,000 रोख जाहीर केले होते. त्यानंतर सत्कार केला जाईल मुरलीधर पाटील. मुरलीधर पाटील त्यानंतर मी विनंती करतोय भैरू नाईक साहेब, भैरूजी नाईक साहेब यांच्या हस्ते आपल्याला ही सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे मालिकावीरची. त्यांचे सुद्धा पुन्हा एकदा आभार. त्यानंतर सन्मान्य श्री कैलासजी म्हात्रे यांचा सत्कार करतील रत्नेश भोईर. रत्नेश भोईर कोणतीला विनंती करतोय आपल्या हस्ते सत्कार करायचे कैलासजी म्हात्रे यांचं. त्यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य राहिलंय या स्पर्धेकरिता. त्यानंतर सन्मान्य श्री राजेजी पाटील साहेब यांचा सत्कार करतील अजिंक्य म्हात्रे. अति चांगलं सहकार्य राहिलंय राजेश पाटील साहेबांचं या स्पर्धेकरिता. त्यानंतर सन्मान्य श्री सुधाकरजी भोईर यांचा सत्कार करतील. त्यानंतर सन्मान्य श्री धीरजजी भोईर, धीरजजी भोईर यांचा सत्कार करतील महेश म्हात्रे. त्यानंतर सन्मान्य श्री केशवनाथजी भोईर साहेब आगरी समाज मंडळाचे उपाध्यक्ष. विनंती करतो श्रेयश म्हात्रे यांना आपल्या हस्ते सन्मानित करायचंय केशवनाथजी भोईर साहेबांना. भैरू नाईक साहेब आपण व्यासपीठात स्थानापन्न व्हायचंय. त्याचप्रमाणे मुरलीधरजी पाटील, मुरलीधरजी पाटील साहेब आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठात स्थानापन्न व्हायचंय. इतर मान्यवर प्लीज आपण मंचावर उपस्थित व्हा. आपली जागा मंचावर आहे. चला सत्कार करूया भैरू नाईक साहेबांचा. मी विनंती करतो संदेश भोईर यांना, संदेश भोईर यांना विनंती करतो. येस सर आपण सुद्धा या मंचावर. त्यानंतर मुरलीधरजी पाटील साहेब यांचा सत्कार केला जाईल तुषार यादव यांच्या मार्फत. त्यांच्या मार्फत या भव्य दिव्य चषक आपण पाहतोय. या स्पर्धेचं एकंदरीत जर खासियत जर पाहिली जी ट्रॉफी आहे ती मात्र प्राप्त झाली मुरलीधरजी पाटील साहेब यांच्या हस्ते.
मी विनंती करतोय तुषार यादव यांच्या हस्ते मात्र हे सन्मानित केलं जात आहे मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन. त्यानंतर खंडोबा साऊंड सिस्टीम आणि मंडप डेकोरेटर्स ही व्यवस्था आपण पाहताय जी योग्य रीतीने केलंय. म्हणजे प्रोप्रायटर भावेश पाटील यांना विनंती करतोय आपण मंचावर यायचे. त्यांचे कोणी सहकारी असतील त्यांनी यायचे. खंडोबा डेकोरेटर्सचे सहकारी किंवा भावेश पाटील जर मदत असतील त्यांनी यायचे. यस भावेश पाटील, माझा आवाज पोहोचतोय का आपल्यापर्यंत? भावेश पाटील खंडोबा साऊंड सर्व्हिस अँड डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर. त्यानंतर चिंता चौधरी साहेबांचा ते सत्कार केला जातोय. मीरा बांदरचे एक नावलौकिक कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याकडे सत्कार केला जातोय. आणि जो फायनल जिंकणार होता त्या संघाला मात्र 5,000 रोख त्यांनी जाहीर केलं होतं. तिकडे सत्कार केला जातोय. अभय भोईर यांना विनंती करतोय आपल्या असे सन्मानित करायचे. धन्यवाद सर आपली उपस्थितीबद्दल. असंच प्रेम असं सहकार्य यापुढे देखील राहून द्या. त्यानंतर SKG एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर गोपेश्वरजी भोईर. गोपेश्वरजी भोईर सर आपल्याला सत्कार करण्यात येणार आहे. विनंती करतो राकेश पाटील यांना आपल्या असे सन्मानित करायचे. राकेश पाटील चला मॉन्टीला विनंती करते आपल्या असे सन्मानित करायचे. अति चांगलं सहकार्य या स्पर्धेकरता राहिलंय ते म्हणजेच SKG एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर गोपेश्वर भोईर साहेब यांचं. त्यानंतर सन्मान्य श्री नंदकिशोरजी म्हात्रे साहेब मन्या यांचा सत्कार केला जाईल ते म्हणजे योगेंद्र पाटील यांच्या मार्फत. योगेंद्र पाटील यांचा सत्कार केला जाईल. या संपूर्ण स्पर्धेकरता जे बॉल आपल्याला आहेत ते मात्र या मान्यवरांच्या हस्ते प्राप्त झालेले आहेत. ते म्हणजेच नंदकिशोरजी म्हात्रे आणि धीरजजी भोईर यांच्या मार्फत ज्याला क्रिकेटचं खाद्य म्हटलं जातं ती पुरवणी मात्र या मान्यवरांनी केले. त्यानंतर DSL सूर्याबाई यांना विनंती आहे यांच्याकडे सत्कार केला जाईल. विनंती करतोय अभय भोईर यांना आपल्याशी सन्मानित करायचे. DSL सूर्याबाई जे आपण टी-शर्ट पाहताय कमिटी मेंबर्सच्या त्या सर्व त्यांच्या सौजन्याने प्राप्त झालेत. ते म्हणजे DSL सूर्याबाई यांच्याकडे सन्मान केला जातोय अभयजी भोईर यांच्या मार्फत. त्यानंतर सुरेशजी पाटील यांना विनंती करतोय. सुरेश पाटील साहेबांना विनंती करतोय आपण कुठे आहात ज्यांना अक्षरशः आम्हाला मदत केली आर्थिक असू द्या किंवा सपोर्ट असू द्या समालोचन करताना जे आम्हाला सहकार्य लाभलं यांच्या मार्फत त्यांच्याकडे सत्कार केला जातोय. प्रितेश पाटील यांच्या हस्ते सत्कार केला जातोय. त्याचप्रमाणे श्रीराम मंदिराचे ट्रस्टीचे ते सेक्रेटरी आहेत. अति चांगलं कामकाज त्यांच्याबरोबर पाहिलं जातं. अति चांगले समालोचन सुद्धा यांच्याबरोबर केलं जातंय. त्यांचा सत्कार इथे केला जातोय. त्यानंतर
ज्यामुळे आम्ही समालोचन करू शकतो, ज्यांच्यामुळे करमणुकीचं साधन निर्माण होतं, ते म्हणजे डीजे वादक डीजे वैभव यांना विनंती आहे, त्यांचे अनुयायी, यस, त्यांचे साथीदार हितेंद्र पाटील यांना विनंती आहे, आपण त्यांना सन्मानित करायचंय. अति अप्रतिम डीजे वादन, अति चांगली साऊंड सिस्टमची व्यवस्था, कुठलंही ग्लिच या स्पर्धेत अजूनपर्यंत पाहायला मिळालं नाहीये. त्यानंतर आमचे लाईव्ह टेलिकास्ट स्पोर्ट्स फॅमिली ज्यानं अति चांगलं प्रक्षेपण केलंय, एक मुवमेंट कॅप्चर केलंय. धनु भोईला विनंती करतोय आपल्याला सन्मानित करायचंय. थैंक यू. एक्चुअली इसका हकदार हमारे कैमरा मैन है, सो इसको उसके लिए थैंक यू. तो उसको ये सत्कार मिलना चाहिए सर. नक्कीच, कारण की लक्षात घ्या, यूट्यूब लाईव्ह करणं, टेक्नॉलॉजी एरर येतात, इंटरनेटचा प्रॉब्लेम येतो, खूप काही इश्यू असतात, पण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूल कामगिरी केलंय आमच्या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. आणि सिंगल कॅमेरामध्ये प्रत्येक क्षण टिपणं म्हणजे प्रत्येक एरिया असू द्या, प्रत्येक झोन असू द्या, आमचा संवर्धन कक्ष असू द्या, प्रेक्षक वर्ग असू द्या, मान्यवर कक्ष असू द्या, त्या एका कॅमेऱ्याने टिपणं हे खूप कठीण काम आहे. आणि ते कठीण काम मात्र अतिशय योग्यरीतीने केलंय ते आमच्या कॅमेरामॅननं. तिकडे मला इकडे समज केलं जात आहे, विनंती करतोय प्रितेश भोईर यांना त्यांच्या हस्ते सन्मानित करायचंय. नितेश भोईर, त्यानंतर त्यानंतर आमचे टुर्नामेंटचे ऑफिशियल्स म्हणजे पंच, त्यांच्यावर संपूर्ण जबाबदारी होती आणि पंच म्हटल्यावर पूर्णपणे मताचा ताबा असतो, कंट्रोल करणं महत्त्वाचं असतं, अचूक निर्णय देणं महत्त्वाचं असतं, पक्ष विरहित राहणं महत्त्वाचं असतं. आणि ते काम मात्र आमच्या पंचांनी योग्यरीतीने केलं. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आमच्या पंचांच्या लीड करता, कारण की एक डिसिजन अतिशय योग्यरीतीने दिले आणि या स्पर्धेला अतिशय योग्यरीतीने दिमागदार पद्धतीने आपल्या कामगिरीने, आपल्या अनुभवाने मात्र योग्यरित्या पार पाडले. तर आमचे ऑफिशियल, आमचे पहिले पंच संदीप चव्हाण उर्फ बाळू, राकेशजी पाटील यांच्या हस्ते मात्र सन्मानित केलं जात आहे. अति चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिलंय संदीप चव्हाण यांचं, इथे मात्र त्यांचा सत्कार केला जातोय. स्वतः एक उत्कृष्ट खो-खोपटू, त्यानंतर क्रिकेटर, सध्याच्या घडीला जर पाहिलं जेम्स बॉन्ड राईस संघाचे कर्णधार सुद्धा आहेत ते. त्यानंतर आमचे दुसरे ऑफिशियल या गावचे विक्की भोईर यांचा सत्कार केला जातोय. अतिशय योग्य रीतीने त्यांनी पंचाची भूमिका पार पाडले. विक्की भोईर, त्यानंतर गणेशजी भोईर आमचे तिसरे ऑफिशियल्स ज्यांनी अचूकरित्या कामगिरी पार पाडले. गणेशजी भोईर, त्यानंतर धनेश म्हात्रे, यानंतर मात्र एक महत्त्वपूर्ण सत्कार अजून बाकी आहे, ज्यांच्या वाणीतून आपण कालपासून या संपूर्ण स्पर्धेचं समालोचन ऐकलेलं आहे. असं सुमधुर असं त्यांचं समालोचन, एक अनुभवी समालोचन, तसेच व्यवस्थितरित्या त्यांचं सूत्रसंचालन असे नीरज बेनवंशी
यांचं स्वागत करतील, सत्कार करतील अभय भोईर. अभिनंदन नीरज, धन्यवाद तुझ्या या एकंदरीत 2 दिवसाचं आम्हाला जे सहकार्य लाभलेलं आहे त्याबद्दल आम्ही आयोजक मंडळी खतरनाक देवलाली मार्फत तुझे खूप खूप आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद संपूर्ण मुर्दा टीमला मी बोलतोय. ॲक्च्युली माझ्याकडे खरं बोलायला गेलं तर वेळ बिलकुल नव्हता, कारण की थोडा शेड्यूल बिझी आहे, मुलांच्या परीक्षा चालू आहे, तर एक प्रोफेसर राहताना मला थोडा वेळ कमी मिळाला होता. आणि मी एका शब्दामुळे आलो आहे, कारण की मी उल्लेख करेन राकेशजी पाटील राईगावचे. त्यांनी मला कॉल केला ऐन वेळेवर. ते म्हणाले आपल्याला समालोचन हवं आहे, तो कशा रीतीने पण ये, कारण की ऑलरेडी जर पाहिलं तर माझं शेड्यूल खूप बिझी होतं. त्यानंतर ज्या दिवशी मी पहिल्या दिवशीकडे आलो त्याच्या रात्री 3:30 वाजता मी पुण्याला ट्रॅव्हल करून आलो होतो. त्यानंतर मला इकडे सकाळी होणं शक्य नव्हतं होणार, तर मी अगोदर बोललो होतो राकेश पाटील यांना की मला वेळ मिळणार नाही, जर मी आलो तर मला लेट फास्ट होईल. आणि माझी अशी इच्छा नाही आहे की कुठे लेट जावं आणि समालोचन करावं, कारण की माझ्यामुळे कुठेतरी कुठेतरी जे आयोजन आहे ते विस्कळीत होईल. ती माझी इच्छा होती तशी, पण ते म्हणाले नाही तू ये कसं पण ये, पण आपलं समालोचन तूच हवं आहे. त्यांच्या शब्दाला मी मान दिला आणि ते मला नेहमी म्हणाले होते माझी टुर्नामेंट नसतं तू यायचं म्हणजे यायचं, तर तो शब्द मी पाळलाय. आणि पुन्हा एकदा मी पूर्ण मुर्दा ग्रामस्थ आणि खास करून खतरनाक देवळाली यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि मी एक छोटं कमिटमेंट देतो तुम्हाला, यापुढे जेव्हा तुम्ही MPL जेव्हा पण तुम्ही आयोजन कराल, मला फक्त त्याच्या अगोदर जेव्हा तुमची डेट बुक होईल की या आपण तारखेला करणार आहोत, त्यावेळेला मला सांगा, मी मॅनेज करेन आणि यायचा प्रयत्न करेन नेहमीच या स्पर्धेला. हे मात्र मी कमिटमेंट देतोय. आज मात्र मी राकेशजी पाटील यांच्या शब्दाने आलोय, पण मला याच्यापुढे जेव्हा यायचं असेल तर मी मुर्दा ग्रामस्थ आणि मुर्दा आयोजनाच्या वतीने इकडे यायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. ही मात्र मी कमिटमेंट तुम्हाला देतोय. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक असा आभार. खूप सारं मला कौतुक केलं गेलं माझ्या समालोचनाचं आणि माझं सुद्धा मन भरून आलंय. आणि म्हणायला गेलं राई मुर्दा मोरवा हे आपलं गाव आहे. मी या गावाचा एक अविभाज्य घटक खूप लांबपासून राहिलोय. याची ओळख जर म्हणायला गेली तर अशी ओळख माझी तुम्हाला सर्वांना माहीत आहे. मुर्दा गाडीला पहिला पाणीपुरीवाला कोण होता तर आपणच होतो. आणि तो आज मुलगा आज शिक्षक आहे, तो आज मुलगा समालोचन करतोय. आणि तुमचं प्रेम आहे, हे तुमचं प्रेम आहे, हे तुमचं प्रेम आहे, हा तुमचा सपोर्ट आहे. त्यामुळे मी आज मंचावर आहे. मोठमोठ्या स्पर्धा जरी केल्या असल्या तरी मात्र मी गाव माझं कधी विसरलो नाही आहे. माझ्या गावाकरता नेहमी मी इकडे राहिलोय. मग ते तिन्ही गाव असू द्या, कारण की मला जेवढं आठवतं आहे मी मोरवा प्रीमियर लीगच्या 4 सीझन केल्यात. त्यानंतर राई मुर्दा चॅम्पियन्स ट्रॉफी होती, राई लीग होती नाईटची, ती मिनी स्पर्धा इथे केले, मास्टरची स्पर्धा या मैदानात केले. तर नेहमी जितका मला वेळ देता आलाय या विभागात तेवढा मी वेळ दिलाय. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचा हार्दिक असा आभार. आणि नक्की माझं कमिटमेंट मी लक्षात ठेवलंय, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा. फक्त मला प्री इंटिमेट करा जेणेकरून माझं शेड्यूल मी मॅनेज करेन. त्यानंतर आमचे साथी समालोचक हेमप्रकाशजी पाटील आहेत का इथे? हेमप्रकाशजी पाटील त्यांनी सुद्धा आम्हाला खूप चांगली साथ दिली समालोचन करताना. त्यांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आमच्या आयोजकांच्या वतीनं. आणि आता मात्र जर पाहिलं तर मी साहेबांना विनंती करतोय आपण 2 शब्द या आयोजनाबद्दल आपण मार्गदर्शन करायचंय. संपूर्ण मुर्दा गावाच्या वतीने आज खतरनाक देवळाळी यांनी या क्रिकेटचं आयोजन केलं होतं आणि ते आयोजन चांगल्या पद्धतीने केलं होतं. तसेच या MPLमध्ये जे कोच आहेत त्या कोचचा पण मी धन्यवाद देतो की अशाच प्रकारे तुम्ही जे सामने दरवर्षी भरवा अशी मी तुम्हाला विनंती करतो. तसेच जे काही सहकार्य लागलं ते सहकार्य करायला आम्ही तयार आहोत. आणि दुसरं एक सांगतो की आपलं हे मैदान आहे, आपल्या सर्व गावांच्या वतीने मैदान कसं मोठं होईल यासाठी प्रयत्न करावा सगळे क्रिकेटपटूने अशी विनंती करतो. आणि प्रथम पारितोषिक संपन्न केलेलं स्वराज ग्रुप यांना मी धन्यवाद देतो. तसेच द्वितीय पारितोषिक खतरनाक ग्रुप देवळाली यांना देखील धन्यवाद देतो. आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
त्यानंतर मी विनंती करतोय कैलाजी म्हात्रे साहेबांना आपण सुद्धा 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे आहे स्पर्धेबद्दल.